हत्यामधल्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरामध्ये डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनने सुद्धा डॉक्टरांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय आणि संपामध्ये सहभाग घेतलाय। डॉक्टर आज संपावरती गेल्यामुळे या सगळ्याचा परिणाम वैद्यकीय सेवांवरती होतोय। मुंबईमधल्या जे रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी आंदोलन केलंय, तर पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये सुद्धा असंख्य डॉक्टर संपामध्ये सहभागी झालेत। या ठिकाणी डॉक्टरांनी मोर्चा सुद्धा काढलाय। दरम्यान महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शिव आणि कूपर रुग्णालयामध्ये नियोजित शस्त्रक्रिया आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका आता मार्डने सुद्धा घेतली आहे आणि हे आंदोलन कायम ठेवलंय। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट लागू झाला पाहिजे आणि तो झालाच पाहिजे। ज्या पद्धतीची आम्ही ड्युटी करतो 36 तासाची नाईट ड्युटी, त्याच्यात हा ऍक्ट असणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची बहीण, आमची सहकारी, जिचा हा इतका क्रूर पद्धतीने रेप केला गेला आणि तो रेपच नव्हे मर्डर पण केला गेला। त्याचे जे हत्यारी आहेत ते सर्वच्या सर्व, एकच नव्हे तर जे सर्व इन्व्हॉल्व होते ते सगळे पकडले गेले पाहिजे आणि त्याला योग्य तो न्याय हा मिळालाच पाहिजे। आम्हाला बऱ्याचशा अडचणी बघावं लागतात, सिक्युरिटी आमच्या सोबत नसतात, त्याच्यामुळे ते डायरेक्ट आम्हीच एक्सपोज होतो। ऍज अ ज्युनियर रेसिडेंट म्हणून हेच लोक असतात की जे पुढे एक्सपोज होतात आणि त्यांच्यावरच हल्ला होतो। आणि सिस्टर लोकही असतात, कारण ते वॉर्ड सांभाळत असतात, म्हणून ह्यांच्यावरच ते हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।